Hello, good morning all of you. I am Professor Khadse JJ from late Pushpadevi Patil Arts and Science College, Resort, Washington. And today we are going to discuss a very important topic, that is genetic code and its characteristics. तर हे लेक्चर करण्याअगोदर यापूर्वीचे तुम्ही व्हिडिओ बघणं आवश्यकता आहे. त्यामध्ये तुम्ही असं बघसाल की डी एन ए काय आहे, मग डी एन ए कन्स्टिट्यूंट्स काय आहेत आणि त्यानंतर मग आपल्याला ऑर्गनल्सबद्दलची माहिती पाहिजे आणि सगळ्यात शेवटी नंतर मग आपण बघू की जेनेटिक कोड्स, दॅट इज नायट्रोजनस बेस पेअर पासून ते जेनेटिक कोड्स आहेत, ते कोड्स नेमकी काय आहे. तर विस्तारपणे आपण याची सुरुवात करणार आहे. सो लेट्स बिगिन. व्हॉट डू यू मीन बाय ए जेनेटिक कोड. त्या अगोदर आपण असं बघू की हे जेनेटिक कोडचं काम काय आहे. ठीक आहे. तर जेनेटिक कोड म्हणजे कुठली तरी अशी माहिती जी की लपून बसलेली आहे डी एन एमध्ये, त्याला असे जेनेटिक कोड असे म्हटले जाते. पण ही माहिती कशासाठी महत्त्वाची आहे? ही माहिती महत्त्वाची आहे सेलला कार्य करण्यासाठी, सेलला फंक्शन करण्यासाठी. कारण आपण यापूर्वी पण आपण बघितलेलं आहे की जेनेटिक इन्फॉर्मेशन ही पूर्ण सेलची रचना व कार्य करण्यास सक्षमता देते त्या पेशीला. मग त्यामधली जी माहिती आहे, त्यामधली जी इन्फॉर्मेशन आहे, ही कुठल्या ना कुठल्या स्वरूपात तरी ठेवल्या गेलेली आहे, त्याला जेनेटिक कोड असे म्हटलं गेलेलं आहे. तर आपण बघू ए बेसिक इन्फॉर्मेशन ऑर ए जनरल स्ट्रक्चर ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन. त्यामध्ये आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे की डी एन ए हा डी एन ए कुठं आहे? न्यूक्लियसच्या आतमध्ये. तर हे डी एन ए काय करतो? हे डी एन ए स्वतःला डबलिंग पण करू शकतो, म्हणजे रिप्लिकेशन प्रोसेस जी आपण आतापर्यंत शिकली. डी एन ए कॅन ड्युप्लिकेट इटसेल्फ. का? कारण नवीन सेलला डी एन ए परत लागत आहे. एक सेलपासून दोन सेल होतात, तर मग नवीन सेल जी आहे तिला पण डी एन ए लागणं आवश्यक शकते. त्यासाठी पण 1 ते 2 पण होऊ शकते. पण त्या व्यतिरिक्त ज्या पेशीमध्ये हा डी एन ए आहे, हा डी एन ए त्या पेशीला कार्य करण्यास भाग पाडतो. म्हणजे की अन्न घेणे, रेस्पिरेशन प्रोसेस कॅरी आउट करणे, त्यासोबतच नंतर मग काही एन्झाईम्स बनवणे महत्त्वाचे, आणि एक्स्ट्रा जसं की काही अदर कंपोनंट्स, काही सेकंडरी पाथवेज, काही अदर फंक्शन्स करण्यासाठी पण ही जेनेटिक इन्फॉर्मेशन महत्त्वाची कारणीभूत ठरते. मग ही जेनेटिक इन्फॉर्मेशन कशा पद्धतीने एका पेशीला कंट्रोल करते याबद्दलची माहिती आपल्या सर्वांना माहिती आहे की डी एन एला रीड करून त्याची माहिती एम आर एन एमध्ये ट्रान्समिट केल्या जाते. हे आपण पहिले पण बोललेलो. दॅट बाय ए आर एन ए डिपेंडेंट डी एन ए पॉलिमरेज. ठीक आहे. तर काहीतरी एक पॉलिमरेज आहे, ते पॉलिमरेज काय करतो? आर एन ए पॉलिमरेज आहे, तो काय करतो? या डी एन एला रीड करून त्याच्यापासून एम आर एन ए बनवतो. नंतर हा एम आर एन ए काय करतो? हा एम आर एन ए नंतर न्यूक्लियसच्या बाहेर येतो आणि नंतर प्रोटीनमध्ये बनवून द्यायचं काम रायबोझोम करतात. पण त्याला कन्वर्ट पण करून देतो रायबोझोम काय करतो? तर एम आर एन एला रीड करून त्यापासून प्रोटीन बनवतो. तर ह्या सर्वाला म्हणल्यात अ सेंट्रल डोग्मा ऑफ मॉलिक्युलर बायोलॉजी और अ सेंट्रल डोग्मा ऑफ लाइफ पण असे म्हणले जाते. फ्रॉम डी एन ए इट इज कन्वर्टेड इंटू आर एन ए, अँड फ्रॉम दॅट आर एन ए that is converted into protein, and protein is a functional part of a enzyme which regulates, because most of the enzymes are made up of protein, and we know that the proteins plays a very important role, or the enzymes play a very important role in the functioning of a cell. तर जस्ट नाव मी आता जे बोललो होतो की ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन प्रोसेस थ्रू ही जेनेटिक इन्फॉर्मेशन रीड केल्या जाते. तर ही जेनेटिक इन्फॉर्मेशन जी की रीड करणार आहे जे रायबोझोम. ठीक आहे. रायबोझोमचं एक पार्ट आहे दॅट इज इट्स रीड दी एम आर एन ए. आता ही एम आर एन एमध्ये जी माहिती आहे आणि डी एन एमधली जी माहिती आहे, ही माहिती एका विशिष्ट प्रकारच्या कोडमध्ये असते, त्याला आपण कोडॉन असे म्हणतो. आणि कोडॉन नेहमी 3 नायट्रोजनस बेस पेअरचा असतो, जसं की इथं CGU एक कोडॉन आहे. ठीक आहे. ही माहिती, मग ही माहितीला घेऊन याचे अँटी कोडॉनिक पोर्शन हे असतात टी आर एन एवर. बघा, सीच्या समोर जीच्या समोर C आणि यूच्या समोर A. आणि अशा प्रकारे CGU हे रीड करून आर्जिनिन नावाचा एक अमायनो ॲसिड अटॅच झालेला आहे या चैनमध्ये.
त्याच्या समोर तुम्ही जर हा डायग्राम बघू शकता, एच्या समोर यू, जीच्या समोर सी, जीच्या समोर सी, म्हणजे GGA हे एक कोडॉन आहे, ते कोड करतो ग्लायसिनला, अमायनो ॲसिडला. आणि अशा पद्धतीने प्रोटीन्स बनतात. आणि प्रोटीन्स आर, मोस्ट ऑफ द प्रोटीन्स आर एन्झाइम इन नेचर अँड दॅट रेग्युलेट्स द ॲक्टिव्हिटी ऑफ ए सेल. म्हणून मॉलिक्युलर बायोलॉजीमध्ये ट्रान्सक्रिप्शन ट्रान्सलेशन प्रोसेस ही महत्त्वाची ठरणीभूत आहे किंवा महत्त्वाचं कार्य करते, जे की जेनेटिक इन्फॉर्मेशनला रीड करून एक एन्झाईम्स बनवतात आणि ते एन्झाईम्स पूर्ण सेलला मेटाबॉलिकली ऑर फंक्शनली ॲक्टिव्ह दरवेळेस ठेवत असतात. तर एवढा इम्पॉर्टंट हा जेनेटिक कोड आहे. म्हणजे ही सर्व माहिती, सर्व जे मॅसेजेस जे असतात ते कोडॉनच्या स्वरूपात असतात आणि याला जेनेटिक कोड असे म्हणतात. आणि एका याला कोडॉन असे म्हणले जातात. कोडॉनमध्ये नेहमी 3 नायट्रोजनस बेस पेअर असतात, 1 2 3 बघा, CGU. ठीक आहे. जर आता आपण जस्ट बोललो की हे कोडॉन कशापासून बनतात, मग हे कोडॉन बनतात नायट्रोजनस बेस पेअर. मग किती नायट्रोजनस बेस पेअर आहेत? टोटल 4 नायट्रोजनस बेस, दॅट इज ॲडेनाईन, ग्वायनिन, थायमिन अँड सायटोसिन. ठीक आहे. ह्या 4 बघा न्यूक्लियोटाइड्स, या 4 न्यूक्लियोटाइड्स पासून दॅट इज कोडॉन बनतात. ह्या 4च्या कॉम्बिनेशन पासून टोटल 16 कॉम्बिनेशन बनतात. ठीक आहे. आणि ह्या 16 कॉम्बिनेशन मग मोस्ट ऑफ दिस आर शफल्ड टू कॅरीड आउट 64 कॉम्बिनेशन्स. बघा, तर तुम्ही बघू शकता इथं ATG यापासून एक अमिनो ॲसिड, परत CTA दुसरा अमिनो ॲसिड, GGC तिसरा अमिनो ॲसिड. आणि याला जर का आपण शिफ्ट करत राहिलं तर कॉम्बिनेशन बदलते. टोटल किती? 64 कॉम्बिनेशन बनू शकतात. आणि त्यानुसार टोटल 20 अमिनो ॲसिड्स हे बनत आहेत. म्हणजे जेनेटिक कोड हे 4 न्यूक्लियोटाइड बेस पेअर किंवा 4 न्यूक्लियोटाइडच्या कॉम्बिनेशनपासून बनणारे अमायनो ॲसिड्स ही इन्फॉर्मेशन जेनेटिक कोड कॅरी करतात. So the genetic code is a dictionary that corresponding to certain sequences of amino acid. म्हणजे बघा, जेनेटिक कोड म्हणलं की एक पूर्ण एक संच आहे ज्याच्यामध्ये विविध प्रकारची माहिती ही दडून बसलेली आहे आणि ती दडून बसलेली आहे ती कोडॉनच्या स्वरूपात आहे. ठीक आहे. तर यानुसार आपण आत्ताच थोड्या वेळ पहिले बोललो की टोटल 64 कोडॉन्स हे जनरेट होऊ शकतात. त्यापैकी जे 3 कोडॉन आहेत ते नॉनसेन्स कोडॉन आहेत. त्यांना नॉनसेन्स कोडॉन का म्हणले जाते? कारण तो कुठल्याही प्रकारचा कोड करत नाही, तो ॲक्च्युअली प्रोसेसेसमध्ये हॉल्ट करण्यासाठी सक्षम आहे. ठीक आहे. तर टोटल मग किती? मग 61 कोडॉन्स आहेत जे की 20 अमायनो ॲसिड्सला कोड करतात. आणि 20 अमायनो ॲसिड्स नंतर मग 20 अमायनो ॲसिडची चेन जे की रिपिटेशन पण होऊ शकते त्या चेनमध्ये, त्यामध्ये पॉलिपेप्टाईड चेन, आणि या पॉलिपेप्टाईड चेनला टोटली फोल्ड करून एक क्वाटर्नरी स्ट्रक्चर जे की एक ॲक्टिव्ह एन्झाईमचं स्वरूप त्याला भेटत आहे. तर अशा पद्धतीने जेनेटिक कोडमध्ये चेंजेस, जेनेटिक कोडमध्ये थोडेसे चेंजेस करून टोटल 61 अमिनो ॲसिड कोड केले गेलेले आहे. तर हे जे चार्ट आहे तुमच्या समोर जे दिसायला आहे जेनेटिक कोडचा चार्ट आहे. यामध्ये जर तुम्ही व्यवस्थितपणे बघितलं तर हे बघू शकता 4 जेनेटिक कोड आहे, 1 2 3 4, दॅट इज UCAG. आणि वरच्या बाजूला पण बघा सेकंड लेटर दॅट इज UCAG. आणि याला जर का तुम्ही कॉम्बिनेशन करत राहिले UU UC UA UG. ठीक आहे. तर असे टोटल हे कॉम्बिनेशन बनतात आणि हे कॉम्बिनेशनचा हे चार्ट आहे. यानुसार बघा UUU इट कोड्स फॉर फिनिलनाइन, UUC परत फिनिलनाइन, UUA ल्युसीन, UUG ल्युसीन, UCU सेरीन, UCC सेरीन, UCA सेरीन आणि UCG सेरीन. त्याचप्रमाणे UAA आणि UAG आणि परत UGA. आत्ताच आपण बोललो 64 कोडॉनपैकी जे 3 कोडॉन आहेत त्यांना नॉनसेन्स कोडॉन असे म्हणले जाते. बघा UAG, UAA आणि UGA हे नॉनसेन्स कोडॉन आहेत. ठीक आहे. त्या व्यतिरिक्त UAA UAC टायरोसिनला कोड करतात, UGC UGC आणि UGU हे सिस्टीनला कोड करतात. ठीक आहे.
त्याचप्रमाणे ल्युसीनला कोड करणारे कोड कुठले येतात? CUU, CUC, CAU आणि CUG. त्याचप्रमाणे CCC, CCC इट कोड्स फॉर प्रोलिन, CCU प्रोलिन, CCA प्रोलिन आणि CCG प्रोलिन. हिस्टिडीनला कोड करण्यासाठी जे कोड आहेत CAU, CAC, CAA आणि CAG हे कोड आहेत. त्यानंतर CGU, CGC, CGA, CGG अर्जिनिनला कोड करतात. त्यानंतर एबून AUU, AUC, त्यानंतर AUA आणि AUG. AUG कोड्स फॉर मिथेनिन. ठीक आहे. थ्रिओनिनसाठी ACU, ACC, ACA, ACG. अशा पद्धतीने हे सगळे कोड्स आहेत. हे चार्ट नेहमी तुम्हाला महत्त्वपूर्ण ठरेल. 61 कोडॉन्स आणि त्यामधले 3 नॉनसेन्स कोडॉनला समजण्यासाठी.